मी निवडून आलो तर पहिलं जे माझा वॉर्डमध्ये ते आहे बेसिक फॅसिलिटीज, जशी पाण्याची समस्या. आज पण लोक 3 वाजता 3:30 वाजता सकाळी उठून पाणी भरत आहेत, जे खूप चुकीचं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी आदित्य राकेश यादव हे आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाच्या मार्फत हे प्रभाग क्रमांक 40मधून निवडणुकीसाठीच्या तयारीसाठी आहेत. आपण प्रत्यक्षात त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी आदित्य राकेश यादव. मी वॉर्ड क्रमांक 40मधून आता काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित यांच्या गठबंधनातून मी निवडणुकाला उतरणार आहे. आदित्य, तुझं वय किती आहे? मी आता 21 वर्षाचा आहे. अरे वा, म्हणजे मला असं वाटतं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये कमी वयाचा जर कोणता उमेदवार असेल तर तो आहे आदित्य राकेश यादव, बरोबर? हो हो. तू निवडणुकीला उभा राहिला आहे. तू निवडून आल्यावर जनतेसाठी कोणती कामं करणार? जर मी निवडून आलो तर पहिलं जे माझा वॉर्डमध्ये ते आहे बेसिक फॅसिलिटीज, जशी पाण्याची समस्या. आज पण लोक 3 वाजता 3:30 वाजता सकाळी उठून पाणी भरत आहेत, जे खूप चुकीचं आहे आणि असं त्यांना त्रास होत आहे, जे खूप चांगली गोष्ट नाही आहे. आणि बाकीची गोष्ट आहे जी ट्रॅफिकची समस्या आहे. त्यानंतर आपले झाले रोड झाले, त्यानंतर कचऱ्याची समस्या झाली, गार्बेज झाला, वेस्ट झाला. जे बेसिक फॅसिलिटीज आहे ती मी पहिला देण्याचा माझा खूप प्रयत्न करणार आहे. आणि जे माझं विजन आहे आफ्टर आय कंप्लीट, म्हणजे हे बेसिक फॅसिलिटीज देण्यानंतर जे माझं विजन आहे की माझा प्रभाग क्रमांक 40मध्ये एक हॉस्पिटल 100 बेडचा, जिथे ओपीडीज व्यवस्था असणार. त्यानंतर एक कॉलेज पाहिजे मला, एक गोरेगाव ईस्ट. माझ्या प्रभागामध्ये माझी एक इच्छा आहे की मी एक कॉलेज उघडू आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उघडू की जे युवा आहेत त्यांना प्राधान्य भेटेल आणि खूप चांगले खेळाडू निघेल माझ्या प्रभागमधून पण. तुम्ही आताच बोलला की युवकांसाठी आपण मैदानं आणि क्रीडांगण मोठे बनवणार आहे, तर ह्यामार्फत आपण काय तयारी केली का? हो, तयारी तर केली आहे. आता विचार चालला आहे की एक विचार चालला आहे की फुल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उघडायचा, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे खेळी असणार, स्पोर्ट्स असणार, जसं की क्रिकेट झालं, फुटबॉल झाला, व्हॉलीबॉल झाला, बास्केटबॉल झाला, टेबल टेनिस झाला, लॉन टेनिस झाला, इंडोर गेम्स पण असणार. असं एक चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उघडायचं. कमी वयामध्ये आपल्याला असं का वाटलं की आपण ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सहभाग घ्यावा? हे मला वाटतं हे माझा रक्तातच होता आणि हे मी विचार जे स्वर्गीय विश्वरत्न श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे की तुम्हाला न्याय पाहिजे तर सत्तेत या. म्हणून मी ह्या निवडणुकीत उभा राहतो आहे, सामान्य माणसाच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि विकासासाठी. बघूया आपल्यासोबत युवकांचे प्रेरणास्थान असे असलेले मुंबई महानगरपालिकेमध्ये कमी वयाचे आदित्य राकेश यादव प्रभाग क्रमांक 40मधून जनता मतदार यांना किती बहुमताने या आपल्या मागे पाहत असाल तर या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये नगरसेवक म्हणून बसवतात. अशाच अपडेट पाहण्यासाठी आमच्याबरोबर तुम्ही सोबत पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.